2 दिवसापूर्वी आमचं आता इलेक्शन डिक्लेअर झालं. ते झाल्यानंतर एक प्राथमिक बैठक घ्यायची ठरली आमच्या सर्व विचाराच्या मंडळींची. ही सर्वपक्षीय बैठक होती. सर्वपक्षीय बैठक असताना आज हे सगळं नियोजन केलं होतं. सगळीकडे आम्ही निमंत्रण दिली होती. काल रात्री मला आदरणीय दादांनी बोलवलं त्यांच्या घरी आणि ते म्हणजे अशी आपली सर्वपक्षीय बैठक आहे, कारखान्याची सगळी अशी परिस्थिती आहे. सगळं सर्वपक्षीय बैठक म्हणजे मी याला इच्छुक येते तर मी माझे विचार मांडतो. ते स्वागत या गोष्टी ते आले आणि एक चांगला प्रकार त्या ठिकाणी पडला. दादा असतील किंवा मामा असतील दोघांनी येऊन असा कारखाना कसा आता अडचणीत बाहेर काढण्यासाठी जे प्रस्ताव मांडले सभासदांनी त्याचं बरोबर स्वागत केलेलं आहे. काम सोपं नाही परंतु अवघडही नाही, कारण सर्व सभासद कामगार आणि नेतेमंडळीने मनावर घेतलं तर आम्ही 100% छत्रपती पूर्वीचे वैभवाचे दिवस आणू. कशा पद्धतीचा फॉर्म्युला तुमचा आणि अजित पवारांमध्ये नेमका झाला? तसं काय फॉर्म्युला नाही. जे आता नवीन संचालक असतील 21 त्यामध्ये स्वतः व्यवस्था चांगला करणारे, काहीतरी चांगलं सामाजिक कार्य करू पाहणारे अशी मंडळी बरोबर घेऊन सोसायटीचे आणि जे काय वेळ देऊ शकतील असे लोक बरोबर घेऊन एक पॅनल तयार करायचं आणि कामकाज चालू करायचं. मला वाटतं हा कारखाना जरी नाही झाला त्या दृष्टीने प्रयत्न करू आम्ही. एकतर्फी हो. हजारो कोटी रुपयांचं कर्ज कारखान्यावर आहे सध्या. हजारो कोटी रुपयांचं कर्ज आहे कारखान्यावर आणि अशातच तुमच्यावर सगळी जबाबदारी येऊन खेपली आहे. कसं आहे, चांगलं असताना चालू सोपं आहे. एक आव्हान आहे. मी गेले 92 पासून संचालक, मी गेले 33 वर्ष. मलाही मोठं आव्हान आहे. मला इथून कारखाना बाहेरच काढून दाखवायचं आहे. वर्ष 68 आहे पण जाता आता मी हे काम करून जाणार. छत्रपती पूर्वीचे वैभव दिवस परत आणून निश्चित जाईल. आज अजितदादांची भूमिका तुम्ही समजली पण तुम्ही काही दिवसांपूर्वी पवार साहेबांची देखील भेट घेतलेली होती. मी सगळ्यांचीच भेट घेतो. आदरणीय पवारसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, दत्ता भरणे असतील, राजजीदा असतील, रावी शेट्टी असतील किंवा रघुवंत, ही सर्व मंडळी शेतकऱ्यांसाठीच काम करते. त्या सगळ्यांचे माझे संबंध आहेत. बोललेलं प्रोटोकॉलमध्ये त्यांना भेटायला जायला लागतं. सगळी चर्चा चालू असतेच. असं कुठलं संवाद काही तोडायचा नसतो सामाजिक कारणात राजकारण असताना. कारखान्यापुढे काय काय आव्हानं असतील? अशा प्रकारची निवडणुकीची अशी मिटिंग होती की त्या ठिकाणी चेअरमन आधी निवडले असतील. काय नेमकी आव्हानं असतील तुम्ही कशी केलं? हे चेअरमन आधी ज्या गोष्टी करायची पहिली वेळ नाही आहे. 97 साली असंच झालं होतं. 97 साली पॅनल तयार करतानाच त्यावेळी चेअरमनची घोषणा झाली होती पुढील 5 वर्षाचे चेअरमन असतील म्हणून. आणि योगा का काय मला माहीत नाही पण त्यावेळेस माझं नाव घोषित केलं होतं 97 साली. अख्खा पॅनल विक्रमी मताने निवडून आला होता. आज कारखान्यापुढे खूप आव्हाने आहेत. जादा नोकर भरती झाली, उतारा घातला आहे, सभासद घालत नाहीत, कारखान्याची इफिशियन्सी राहिली नाही, मशिनरी पाहिजे चालत नाही. सर्व गोष्टी लक्ष घालून सगळ्यांच्या सहकार्य सर्व सभासद कामगार अधिकारी सगळ्यांना विश्वास घेऊन निश्चितपणे आम्ही यातनं बाहेर पडायची मला खात्री वाटते. बापू जे अजित पवारांना तुम्ही विरोध केला, अजित पवार सत्तेचा गैरवापर करत आहेत असं तुम्ही काही दिवसापूर्वीच आरोप हो आणि त्याच अजित पवारांसोबत तुम्ही झालं ना, ते सगळं झालं. आता हायकोर्टात आमच्यावर निकाल गेला तो ती बाब वेगळी. आता प्रश्न पडला पुढे संस्थेचा. आपसात मांडून अजून वाद वाढवायचे का कसा हा मोठा प्रश्न होता. त्या कारखान्याचे सभासद आहेत 30,000 वर काहीतरी. एक सभासद घर म्हणलं त्या साधारण 3-4 लोक असतात. 30-90 व्यापारी कामगाराचा 1 लाख लोकांचा एक कारखाना म्हणजे 1 लाख लोकांचा प्रपंच असतो. पण तो सांभाळायचा का वैयक्तिक एक चिकलबे करत बसायची. ह्या दृष्टीने मी हा निवड केली की हा कारखाना हा शेवटी इथली लाईफलाईन ह्या भागात एक लक्ष्मी ही टिकली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्यातनं काहीतरी होईल. वैयक्तिक एकमेकाची हेवेदावे करत राजकारण करण्यात फारसं काय स्वारस्य मला वाटलं नाही. शेवटी संस्था बाहेर निघणं हे महत्त्वाचं होतं. ज्या संचालक मंडळावर तुम्ही आरोप केले तेच आरोप अजित पवारांनी आज त्यांच्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच संगनमत करताय. त्यांच्यासोबतच तुम्ही निवडणूक लढता. ज्या संचालक मंडळासोबत तुम्ही इतके वर्ष मानला त्याच संचालक त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांसोबत तुम्ही निवडणूक लढता आणि कुठेतरी तुमच्या भूमिकेवरती नाही कसं होतं, नेतृत्वाने त्यांना काम करायची संधी दिली. नेतृत्व एखाद्याला काम करायची संधी देतं. ते संधीचं सोनं करायचं काय त्या संधीचं वाटप करायचं ते ज्या त्या व्यक्ती अवलंबून असतं. आणि आता ह्या जुन्या संचालक मंडळावर काम करणार नाही, नेतृत्व करणारे. आणि या सगळ्यातून प्रत्येकजण शिकला आहे. प्रत्येकाच्या लक्षात आलं की झालं ते चुकीचं झालं. मग सांगितलं माझ्या भाषणात की अजून दोष होतो त्या त्यावेळेच्या परिस्थितीच होतात ते सगळं विसरून आपण पुढे जाऊया. आता दुसरा पर्याय काय त्या दृष्टीने प्रयत्न करू आपण सगळ्यांनी. आता प्रयत्न करायला होण्यासारखी आहे. नाही झाली तर मग शेवटी काय करावं लागेल पण प्रयत्न निश्चित करू. खेळाडू निवडले जातील ना.
तोच खरा कसं आहे आता कॅप्टनचा नेत्यांचा. आता निश्चित टीम चांगली असेल तर तुम्हाला सांगतो टीम 100% रिझल्टच देईल. खेळाडू संस्थेच्या हिताची विचार करते. बाकी साधारण किती कोणाचे उमेदवार असणार हे काय? असं काय फॉर्म्युला नाही. चांगले उमेदवार असले चांगले असले तो चांगलाच असेल, तो सगळ्यांनी विचारायचा असेल. सर्वपक्षीय विचार करावा लागेल. सर्वपक्षीय बैठक झाली. सर्वपक्षीय उमेदवार हां, सगळ्यांना बरोबर घेऊनच करायचे सगळे.